वाव हाय हॅलो गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. रुटीन सुरू झालंय. राहूला उठवते आता आणि हो आज राहूच्या स्कूलमध्ये आहे प्राइज डिस्ट्रीब्युशन. राहू उठा. आज काय स्कूलमध्ये सांग सगळ्यांना. आज माझ्या स्कूलमध्ये प्राइज डिस्ट्रीब्युशन आहे. तर राहूला उठवलंय, त्याला आता दूध जरा देते. आमचा चहा झालाय आणि नंतर पटकन आधी ब्रेकफास्ट करून घेते कारण आज त्याच्याबरोबर स्कूलमध्ये थांबायचंय. सो त्याला आधी दूध देऊन पटापट ती सगळी तयारी करून घेते. सो इथे आता राहूचं दूध तयार करते. बोर्नव्हिटा वगैरे टाकलाय. तर राहूच्या स्कूलमध्ये आता हे जे 2023 आणि 24 अकॅडमिक इयर आहे त्यात टोटल कॉम्पिटिशन 8 होत्या आणि स्पोर्ट्स वेगळे. सो पूर्ण इयरमध्ये ॲक्शन सॉन्ग, फॅन्सी ड्रेस, आरती कॉम्पिटिशन, ॲलोकेशन कॉम्पिटिशन, त्याच्यानंतर बालगीत, मनाचे श्लोक, ड्रॉइंग आणि क्ले अशा 8 कॉम्पिटिशन झालेल्या आणि त्यातल्या 6 कॉम्पिटिशनमध्ये राहूला प्राइजेस मिळालेली आहेत. ॲक्शन सॉन्ग, आरती कॉम्पिटिशन, एलोकेशन कॉम्पिटिशन आणि बालगीतमध्ये त्याला फर्स्ट प्राइज मिळालं आहे. फॅन्सी ड्रेसमध्ये सेकंड मिळालं आहे आणि मनाचे श्लोकमध्ये थर्ड मिळालं आहे. सो ही अकॅडमिक इयरच्या जे कॉम्पिटिशन झालेल्या त्यात ही 6 प्राइजेस मिळाली आहेत आणि स्पोर्ट्समध्ये रनिंग रेसमध्ये त्याला सेकंड प्राइज मिळालं आहे. सो त्याचंच आज सगळ्याचं प्राइज डिस्ट्रीब्युशन आहे आणि त्याच्यासाठी आता आम्ही जाणार आहोत. स्कूलच्या नियमांमुळे शूटिंग अलाउड नसल्याने प्राइज डिस्ट्रीब्युशन कॅप्चर नाही करता आले. सो प्राइज डिस्ट्रीब्युशनवरनं घरी आलोत आणि राहूला मस्त गिफ्ट्स मिळाली आहेत. सो त्याचं ते आता अनबॉक्सिंग करणार आहे. मिळाली बघ, ह्याच्यावरती लिहिलंय बघ. थांब थांब हे बघ मी दाखवते, फाटतील ती. सो ही सगळी गिफ्ट्स राहूला मिळाली आहेत आणि त्याच्याबरोबर सर्टिफिकेट सुद्धा मिळाली आहेत जी अकॅडमिक इयर्सची 6 बक्षिसं त्याला मिळालेली, त्याची ही गिफ्ट्स आहेत. आणि आता हे स्पोर्ट्सचं गिफ्ट आहे. हे घे आता स्पोर्ट्सचं ओपन कर. हळू ग. स्केच पेन आणि बॅट आणि बॉल. आहा पहिले हेच करतो, वॉटर कलर फर्स्ट. सो मी आज स्कूलमध्ये गेले होते तर आत्ता आली आहे आणि जेवण आज आई करणार होती. सो तिचं एकीकडे सगळं चाललेलं आहे आणि आज आमच्या राहूचं प्राइज डिस्ट्रीब्युशन आहे त्यामुळे मी मस्त भात लावलाय गरम गरम, राहूची खिचडी लावली आहे आणि आमची त्याची आज फरमाईश आहे, तिला उकडीचं पिठलं हवंय ते करणार आहे आज. काय करतोय राहू? तर दुपारी मस्त गरम गरम पिठलं भात खाऊन आम्ही जरा आराम केला. राहू सुद्धा भरपूर त्या सगळ्या त्याच्या गिफ्ट्स बरोबर खेळला, तो सुद्धा झोपलेला. आणि आता इव्हिनिंग रुटीन. सो पहिले पटकन चहा ठेवून घेते. सो चहा मस्त उकळलाय, गाळून घेते. आणि बाकी संध्याकाळचं रुटीन आहेच, थोडंसं बाहेर सुद्धा जायचंय पण पहिले पटकन चहा पिऊन घेतो आणि मग पुढच्या कामांना लागते. तर चहा पिऊन झालाय आणि आता बाकीची पटकन कामं करून घेते. जसं मगाशी सांगितलं की थोडं बाहेर सुद्धा जायचंय पण पटकन घरातली कामं आवरते
आणि आजची सकाळ तर मस्तच होती. जसं तुम्हाला सांगितलं की राऊच्या स्कूलमध्ये प्राईज डिस्ट्रीब्युशन होतं. सो मस्त आम्ही ते एन्जॉय केलं. आणि खरं तर या सगळ्या कॉम्पिटिशन्स हव्यात, कारण मुलं यातनं खूप गोष्टी शिकत असतात. पाठांतर, त्याच्यानंतर त्या गोष्टी लक्षात ठेवणं, काही एखादा टॉपिक असेल. आता राऊला फॅन्सी ड्रेसला फ्रूट हा टॉपिक होता. मग मुलं वेगवेगळे फ्रूट्स बनवून आलेली, सो त्यांना त्या फ्रूट्सची ओळख होते. त्याच्यामुळे मुलांची डेव्हलपमेंट, ग्रोथ यासाठी या कॉम्पिटिशन खरं तर खूप महत्त्वाच्या असतात. आणि तसं बघायला गेलं तर आत्ता ह्या जगात प्रत्येक पावलानं पावलावरती स्पर्धा आहे आणि त्या नवीन जगाशी त्यांची ओळख होत असते. आणि स्पर्धा म्हटल्यावरती हारणं जिंकणं ह्या गोष्टी तर असतातच. कारण कसं आहे, जिंकण्याचा आनंद सगळ्यांनाच असतो, पण हारणं जे आहे ते सुद्धा मुलांना पचवता यायला पाहिजे. त्यात खचून न जाता आपण पुढे गेलो पाहिजे. ह्या गोष्टी सुद्धा या स्पर्धांमधनंच मुलं शिकत असतात. राऊचं सुद्धा आता झालं होतं की राऊला कलर कॉम्पिटिशन आणि क्लेमध्ये प्राईज नव्हतं मिळालं, पण तरी मी आणि पुष्कर त्याला सतत सांगायचो की राऊ इट्स ओके, तू अजून छान कर. आणि त्याने सुद्धा ते खूप छान एक्सेप्ट केलं होतं की आई मी नेक्स्ट टाइम छान काढेन, तेव्हा मला प्राईज मिळेल. त्याच्यामुळे आपण सुद्धा मुलांना जिंकण्याबरोबरच हारणं सुद्धा शिकवणं तितकंच गरजेचं आहे, कारण ह्या सगळ्या गोष्टी त्यांना त्यांच्या पुढच्या आयुष्यात उपयोगी पडत असतात. त्याच्यामुळे ह्या स्पर्धांमधनं मुलं खरं तर या लहान वयापासूनच खूप गोष्टी शिकायला लागतात. सो माझी आता एक एक कामं सुरूच आहेत. पटकन कपड्यांच्या घड्या करून घेते आणि पटकन बाहेर सुद्धा जाऊन येतो, कारण जसं तुम्हाला माहिती आहे की मला आणि पुष्करला राऊला सरप्राईज द्यायला खूप आवडतं. सो ते सुद्धा त्याला आणायचं आहे आणि बाकी माझी 1-2 कामं आहेत. सो आम्ही तयार झालेलो आहोत. राऊ आमच्या बरोबर नाही येते कारण तो खेळतोय. मी पटकन जाऊन येतो. निघाल्यानंतर सगळ्यात आधी राऊसाठी गिफ्ट घ्यायलाच गेलो. जरा 1-2 खेळणी वगैरे त्याच्यासाठी बघितली, त्यातलं जे आवडलं ते गिफ्ट रॅप करून घेतलं. येता येता जरा मला दूध आणि भाजी सुद्धा आणायचं होतं, मग ते घेऊन घरी आले. सो मस्त राऊसाठी हे गिफ्ट आम्ही घेऊन आलोय, कारण त्याला 7 प्राइजेस मिळाली आहेत आणि किती काय झालं तरी आईबाबांकडनं काहीतरी पाहिजेच असतं. सो राऊसाठी हे आणलंय. सो आता त्याला हे देतेय. राऊ काय असेल यात, गेस कर, काय वाटतं तुला? उघडून बघावं लागेल. तर राऊ आता त्याचं अनबॉक्सिंग करतोय. आपण बघूया आम्ही त्याला काय आणलंय. हा मी देऊ का काढून तुला? वाव, माझी ना ती पुराणीची तशी नाहीये. आपण ही पण काढूया. थांब, नेट काढूया. पण ही हे तशी नाही आहे राऊ. जशी माझी पुराणी होती ना हा तशी नाहीये. हा नाही, कारण ब्रेक तसा नाहीये. हो हे तुला जरा डिझाईन म्हणून असं. सो राऊला गिफ्ट खूप आवडलंय, खेळायला लागलाय आणि आता जरा जेवणाची तयारी करते. तर अशा प्रकारे मस्त आजचा प्राइज डिस्ट्रीब्युशनचा डे आमचा एन्जॉय केलाय आम्ही. आणि आता जेवायची वगैरे तयारी. सो बाहेर गेलो होतो आणि आज जरा भाकरी खायचा मूड होता, तर येताना मस्त गरम गरम तांदळाच्या भाकऱ्या घेऊन आली आहे आणि त्याच्याबरोबर पनीर मसाल्याची भाजी आणली आहे. सो आता जेवून घेतोय आधी आणि बाकी उद्याची तयारी. परत उद्या राऊची स्कूल आहे. उद्याला डब्याला मी त्याच्यासाठी इथे मटकी भिजवून ठेवली आहे, पण ती जरा रात्री सगळं पाणी वगैरे काढून ठेवेन. आणि उद्या परत त्याच्या स्कूलमध्ये आहे पॅरेंट्स मीटिंग. सो उद्या परत स्कूलमध्ये सुद्धा जायचं आहे. तर अशी सगळी तयारी आहे, पण त्याच्या आधी पटकन आता जेवून घेतो.
आणि जाताना तसं मी भात वगैरे लावून गेले होते, सो पटकन आधी वाढते. आणि आता सगळ्या कॉम्पिटिशन्स तर झाल्या आहेत आणि मेन म्हणजे आता एक्झाम. सो ऑलमोस्ट हे अकॅडमिक इयर आता संपायला आलं आहे. ॲक्च्युली त्याच्यासाठीच उद्या पॅरेंट्स मीटिंग आहे, कारण डेट्स वगैरे अजून डिक्लेअर नाही झाला आहे आणि तसा पोर्शन हल्ली डिवाईड केलेला असतो, त्याच्यामुळे तो तर आम्हाला दिला आहे. बस सगळं ओरल्स कधी आहे तर ड्रॉइंग वगैरे कधी आहे त्याच्यासाठीच खरं तर उद्या पॅरेंट्स मीटिंग आहे. सो तिथे सुद्धा उद्या जायचं आहे. आणि बाकी रँडम सगळं आता हे झाल्यानंतर माझी थोडीशी घरातलं आवरावर सुद्धा आहे. राऊचे जरा ड्रेस वगैरे सगळे इस्त्री पण करून ठेवायचे आहेत. सो असा आज सगळा राऊमय डे आहे माझा. आणि काय पण मज्जा येते मुलांबरोबर, कारण त्यांचं रुटीनसुद्धा आपल्याबरोबर एक सेट झालेलं असतं. सोन्या, कॉम्पिटिशन सगळ्या संपल्या, आता अभ्यास, एक्झाम आहे माहितीये का आता. सो आता काय करायचं आहे? अभ्यास. व्लॉग क्रिएटेड बाय पुष्कर अंकित.